आज म्हणलं छान अशी साडी वगैरे घालून छान छान रेडी होऊन ना नवऱ्याला सरप्राईज देऊया. पण काय, नवऱ्यानेच मला सरप्राईज दिलं. काय दिलं ते पुढे सांगतेस. तर हाय, मी अर्सला, वेलकम टू माय मिनी व्लॉग. सगळ्यात आधी ना छान छान रेडी झाले. आता म्हणलं ह्याच्या आवडीचं काहीतरी बनवूया. मग मिसळचं सगळं घरात सामान होतं, तीच बनवायला घेतली. आता खूप दिवस झाले रेसिपीचं पण शूट नव्हतं केलं, ते पण होऊन जाईल म्हणलं तुमच्यासोबत रेसिपी पण शेअर करते. आता काय काय केलं ते सांगते. आधी तर ना छान असं खोबरं भाजून घेतलं, त्याच्यानंतर कांदा, टोमॅटो, लसूण आणि कोथिंबीर पण भाजून घेतली, ते मिक्सरमध्ये वाटून घेतली. त्याच्यानंतर मग आता जास्त तेल टाकलं कढईत, कारण आता मिसळ बनवतोय म्हणल्यावर कंजूसी नाही करायची तेलात, नाही का. त्याच्यानंतर मग छान असं तो मसाला परतून घेतला आणि त्याच्यानंतर आपले सगळे घरातले मसाले टाकले. चटणी पण टाकायची, कारण तरी एकच नंबर येते. आता तुम्हीच बघा, इतकी तर भारी झाली होती मिसळ. गरम तर मला भयंकर होत होतं, पण काय करायचं, नवऱ्याला खुश करायचं आहे म्हणल्यावर गरमी तर सहन करावीच लागणार. आणि हा आला तोपर्यंत मी बसलेच होते टाइमपास करत. तर हा मला म्हणला तुला काहीतरी घेऊन आलोय. आता म्हणलं काहीतरी खाऊ वगैरे आणलं असेल, पण हे पॅकेट बघून ना मी जरा शॉकमध्येच बसले, कारण हा माझ्या आवडीशिवाय काहीच आणत नाही. मला म्हणतो तुला काही आवडत नाही बाई. आणि एवढी मी खुश झाले होते मी जोडवी बघून, कारण मी त्याला असंच एकदा बोलले होते, अधिक महिन्यात बायकोला जोडवी घेतात. आता नवऱ्याने काहीतरी आणलंय म्हणल्यावर बायको खुश होणारच, नाही का असं. त्याच्यानंतर मग मिसळ वगैरे एन्जॉय केली. तर आजच्यासाठी एवढंच, बाय.